अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, अनेकदा तुम्ही अनेक ठिकाणी देवासमोर तूप आणि तेलाचे दिवे लावल्याचेही पाहिले असेल, पण तुपाचा दिवा कधी लावायचा आणि तेलाचा दिवा कधी लावायचा असा संभ्रम लोकांच्या मनात आहे। तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर तो संभ्रम आज दूर होईल। सनातन धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे। वास्तुशास्त्रामध्ये घर, कार्यालय, मंदिर ते देवघर याबाबत अनेक माहिती देण्यात आली आहे। याशिवाय घरातून नकारात्मकता काढून सकारात्मकता कशी आणायची हेही वास्तूमध्ये सांगण्यात आले आहे। त्याचवेळी हिंदू धर्मात प्रत्येक देवतेच्या पूजेच्या वेळी दिवा लावण्याचा नियम आहे। मग आरती मंदिरात असो की घरात, दोन्ही ठिकाणी दिवे लावले जातात। दीपक हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते। शास्त्रात सांगितले आहे की दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते। अनेकदा तुम्ही अनेक ठिकाणी देवासमोर तूप आणि तेलाचे दिवा लावल्याचेही पाहिले असेल, पण तुपाचा दिवा कधी लावायचा आणि तेलाचा दिवा कधी लावायचा असा संभ्रम लोकांच्या मनात आहे। तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर तो संभ्रम आज आपण दूर करूया। कोणता दिवा लावणे शुभ आहे, म्हणजे तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा यापैकी कोणता दिवा लावणं शुभ मानला जातो हे आज आपण पाहणार आहोत। हिंदू धर्मात देवी देवतांच्या समोर तूप आणि तेलाचे दोन्ही दिवे लावले जातात। शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा। सोप्या शब्दात समजून घ्या, जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर नेहमी उजवी बाजू ठेवा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर नेहमी डावी बाजू ठेवा। मित्रांनो, दिवा लावताना हे लक्षात नक्की ठेवा की दिवा कोणत्या पद्धतीने आणि कसा लावावा। दिवा लावताना दिवा नेहमी देवाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर ठेवावा। नंबर 2, चुकूनही पश्चिमेला दिवा लावू नका। असे केल्याने गरिबी आणि संपत्तीची हानी होते। नंबर 3, संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचे घर ऐश्वर्याने भरते। नंबर 4, उत्तर दिशेला दिवा लावू नये, यामुळे घरात गरिबी येते। आपण या दिशेने दिवा लावू शकता तरी। नंबर 5, सकाळ संध्याकाळ घरात दिवा लावल्याने घरात आनंदाचे वातावरण येते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते। मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।